भिगवणमध्ये एका तरुणीच्या कथित अपहरणानंतर लव जिहादच्या आरोपांवरून जोरदार राजकारण रंगलं होतं। शेवटी मुलगी त्या मुलाला सोडून आपल्या आई आणि मामाकडे आली आणि आता तशीच काहीशी घटना समोर आली आहे। कल्याणमध्ये 2 सख्या बहिणी बेपत्ता झाल्यात आणि इथेही लव जिहादचाच आरोप करण्यात येतोय। पाहूया नेमकं हे प्रकरण काय। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरण ताजा असतानाच आता कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कल्याणात 2 सख्या बहिणी गायब झाल्या आहेत आणि मुलींच्या आई-वडिलांनी हा लव जिहादचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप केलाय। कल्याण पूर्वेत 2 सख्या बहिणी घरातून दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची आई-वडिलांची तक्रार आहे। 2 बहिणींपैकी एकीचा अरबाज खान नावाच्या मुस्लिम तरुणासोबत प्रेमसंबंध होते। अरबाजनंच या 2 बहिणींना गायब केल्याचा आरोप आता करण्यात येतोय। अच्छी सी थी, वो लोग अचानक गायब हो गई और वो बार बार हरबासी का नाम ले रही थी। एक बार कॉलेज में से हरबासी को पकड़ी थी मैं साथ में। कॉलेज गई थी, लेट आई तो मैं गई, मेरे को कॉल आया, ये अलग अलग नाम से नाम बताता है, अब कॉल भी अलग अलग नंबर से करता है और मेरे को पूरा डाउट है कि ये हरबासी का हाथ है। इसके साथ में 2 जाने की कई जाने ये तो मेरे को नहीं मालूम, पर मेन हरबासी है। दरम्यान अरबाज खान हा त्याच्या घरीच आहे। त्याची पोलिसांनी चौकशीही केली आहे। त्यावेळी दोघींपैकी एकीशी माझे प्रेमसंबंध होते, मात्र आमचं ब्रेकअप झालं, आता आम्ही संपर्कात नसल्याचं अरबाज खाननं सांगितलंय। महत्त्वाची बाब म्हणजे तपासादरम्यान एका तरुणीच्या कपड्यात एका राठोड नावाच्या तरुणाचा नंबर आढळलाय। ही राठोड नावाची व्यक्ती नेमकी कोण, तो कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत। दुसरीकडे हा लव जिहादचाच प्रकार आहे। हिंदू मुलींचं शोषण केलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। त्या ज्या मुली आहेत त्यांच्या संदर्भात मध्ये अजून एका मुलाचा आपल्याला संपर्क क्रमांक त्या मुलीच्या कपड्यांमध्ये आढळून आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आता पोलीस त्या आईवडिलांचा जबाब नोंदवत आहेत आणि सन्माननीय अशोक कोळी साहेब विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्याला त्या तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत आहेत आणि आम्ही जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहोत ते या विषयावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत की त्या ज्या मुली आहेत त्याच्यामध्ये एक मुलगी डोळ्याने अधू आहे, तिला एका डोळ्याने दिसत नाही आणि त्या दोन्ही बहिणी नेमक्या गेल्या कुठे, नेमकं त्यांचं झालेलं काय आहे, कारण त्यांच्याजवळ सोनं नाणं ह्या पण विषय त्यांच्याजवळ आहे आणि जर त्यांच्या जीवाचा काही घातपात झाला असेल किंवा काही झाला असेल तर ते कसं समजणार आपल्याला आणि म्हणून पोलिसांनी त्यांचे CDR रिपोर्ट काढायला देखील घेतले आहेत। आपल्याला लवकरच पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळेल लव जिहादचा अँगल आहे की नाही हे देखील आपल्याला आज एवढ्या 2 दिवसांमध्ये कन्फर्म होईल। भिगवणमध्ये जो काही ड्रामा झाला तो महाराष्ट्रानं पाहिला। आता कल्याणात 2 सख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत आणि त्यामागे लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे पोलिसांसमोरही या बेपत्ता बहिणींचा शोध घेण्याचं आव्हान उभं राहिलंय। अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।